पालघर ठाणे जिल्ह्यात काही दलाल सक्रिय आहेत। हे दलाल पैशांचा आमिष देऊन गोरगरीब आदिवासी लोकांची फसवणूक करतात। दरम्यान झी 24 तासच्या बातमीची आता गृह मंत्रालयाने दखल घेतली आहे। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत। त्यांच्याशी संवाद साधला आपले प्रतिनिधी कपिल राऊत यांनी। पाहूयात। जी 24 तासने एक मोठी बातमी समोर आणलेली आहे, धक्कादायक बातमी समोर आणलेली आहे। पालघरमध्ये 14 ते 15 वर्षाच्या मुलींची विक्री केली जाते 40-50 हजारामध्ये। सर, कसं बघताय पूर्ण धक्कादायक घटनेकडे? नाही, या संपूर्ण प्रकरणाची संबंधित अधिकाऱ्यांच्याकडनं नक्कीच दखल घेतली गेलेली आहे आणि जे कोणी दोषी असेल त्यांच्यावरती नक्कीच कारवाई देखील करण्यात येईल आणि या बाबतीमध्ये कोणाकोणाची इन्व्हॉल्वमेंट आहेत त्याची सगळी माहिती देखील घेतली जाईल। आता सध्या माझ्याकडे सगळी संपूर्ण माहिती उपलब्ध नाही, परंतु आपण जे म्हणताय त्यानुसार नक्कीच ह्याच्यावरती कडक कारवाई केली जाईल। सर, असे अनेक ठिकाणी असतात, म्हणजे नगर असेल, पालघर असेल, अशा अनेक जिल्ह्यामध्ये अशा आदिवासी ज्या मुली आहेत त्यांना दुर्गम भागातून विकल्या जातात। हे जे रॅकेट हे थांबवण्यासाठी काही ठोस पावलं उचलली जाणार? नाही, ह्यामध्ये जे लोक हे रॅकेट चालवत आहेत असं दिसून येते की इझी टार्गेट, जे सहजरित्या ज्यांना आर्थिक गोष्टींची गरज आहे, पैशाची गरज आहे, अशा गरजू लोकांना शोधायचं, त्यांचं ब्रेन वॉश करायचं आणि त्यांना ह्या चुकीच्या गोष्टींमध्ये त्यांची इन्व्हॉल्वमेंट करून घ्यायची। हे जे कोणी असतील त्यांच्यावरती नक्कीच कडक कारवाई 100% केली जाईल। जी 24 तास मला वाटतं या बाबतीमध्ये जे काही पुढाकार घेतलाय, शेवटी हा एक गृह विभागाला एक चांगला सपोर्ट देखील आहे आणि आपल्या जागृतीमुळे नक्कीच तिथे दोषींवरती कारवाई करण्यासाठी एक चांगलं तिथे एक पुढाकार आपल्यामार्फत हा घेतला गेलेला आहे। नक्कीच आपल्या मदतीने ह्यापुढे देखील एकंदरीत गृह विभागाच्या मार्फत ह्या सगळं कारवाई होणे अपेक्षित आहे, परंतु झी 24 तासने हा घेतलेला पुढाकाराबद्दल त्यांचा आभार। गृह खात्यालाही थोडी मदत मिळते, चालना मिळते आणि एकंदरीत